एक चुकीचं काय बोलतोय का? नाही, पण जर इच्छा नसेल ना कोणाची तर थांबण्यात अर्थ नाही. माझं हे म्हणणं. हा मस्त झालं, मला लय आवडला. मस्तच बोलतो. मुक्का घे ना. मुक्का घे, तुला आवडलं ना? मला खूप आवडलं. मस्तच बोलता पहिले. अरे सांगू नाहीतर काय बघ, एक काहीतरी हा सांग मग. अल्लाह हाफिज. सो वेलकम बॅक टू द चॅनल गाईस. आज आपला आहे डे 2 ऑफ गोवा आणि आता आम्ही रेडी झालो. म्हणजे मी नाही झालो रेडी, मी आता पुढे शॉपिंग करणार आहे. आपल्या समोर आहे चेतन. कसा दिसतोय? कडक, एकदम कडक. पार्टी आहे सर्वात बिझी माणूस ओमकार आमरे, ज्याला निस्ता त्याच्या कॅफेतनं फोन येतोय. तर खारघरमध्ये भावाचा कॅफे आहे, आपण त्याच्याबद्दल एक रील बनवूया त्याच्याबद्दल पण. नक्कीच थोडासा बिझी आहे मी, सकाळचे कामं चालू आहे. नक्कीच मी तुम्हाला थोड्या वेळाने त्याचा कारीगर कॅफेमध्ये भांडी घासत नाही, तर त्याची कंप्लेंट आली आहे. साबण थोडासा संपलाय, त्याच्यामुळे त्याला राखाडी आणायला सांगितले. तर सांगतो आपण याच्या कॅफेची रील मी लवकरच खारघरला जाऊन शूट करणार आहोत, गाईस. ते आपण बघूया. आणि आपले दोन अजून आलसी माणूस, एक आहे मालवणचा, त्याचा पण बिझनेस आहे मालवणमध्ये. मालवणचा बोंबी. आम्ही ते जाणार आहोत तिकडे पण. आणि बाकी मंदार आहे, मंदार आलसी आहे. आणि आपण पण थोडा बिझनेसमध्ये लक्ष देतो. आता टूर इंडस्ट्री आमची चांगली चालली, पण आता सीन असा आहे की आम्हाला आता मेन आहे फोकस करायचं आमच्या स्वतःच्या बिझनेसवरती पण, आणि त्याच्यावरती आमचं काम चालू आहे. बघू शकता चेतन कॅरनर पोरांसाठी मुली आकर्षित करतात, पण आमच्या ट्रॅव्हलर्ससाठी ही हसीना आकर्षित करते. सब रंगबेरंगी असं वाटतंय. वेगवेगळ्या रंगाचे पोरी वेगवेगळे कलरचे साड्या घालून आलेत. एवढा सुंदर गाड्या तिकडे. ती 94-82 कोण आहे? चला मग दिवस चालू करूया. तर सकाळी 8 वाजता निघायचा प्लॅन होता आणि आमचे मित्र सर्वे बघा, आता काय तुम्हाला बोलू, 11:15 वाजलेत. 11:15 म्हणजे आम्ही लोक आता येणारच 10-11 वाजता फिक्स आहे. कैसा हो गया वो थोडासा, वो गलती हो गया साहब, गलती हो गया. आणि भाऊ नैसर्गिक अडथळे जरा जास्त आले आम्हाला. सकाळी खूप साऱ्या परेशानीला सामोरे जावं लागलं. आणि हे दोघे बाथरूममध्ये पण एकत्र, इकडे पण एकत्र. आणि आता यांची गाडी चालू होत नाही. तर गाईस आपण जात आहोत. म्हणजे पहिलीच आपण दिवसाची सुरुवात करत आहोत, ती म्हणजे टेम्पल नाही, बोडगेश्वर टेम्पल. तर आपण जाऊन दर्शन घेऊ, ब्रेकफास्ट करू आणि त्यानंतर निघू आम्ही पणजीसाठी. तर आता आम्ही आलो एका मंदिराकडे. गोवामध्ये आलो आहे फक्त एन्जॉय हा असा आमचा प्रकारच नाही. पहिला आम्ही देवदर्शन करू. काल आम्ही शोधलं मंदिर पण भेटलं नाही, मग आज आम्ही तेच गुगल वगैरे करून सुंदर सर मंदिराकडे जाणार आहोत. आपण आलो बोडगेश्वर. तर असं म्हणतात की जागृत देवस्थान आहे, आणि जसं की आपला कोकणात राखणदार असतो, तसंच हा एक गोव्याचा म्हणजे हा राज्याचा राखणदार असं समजलं जातं. तर आपण आज जाऊन दर्शन घेऊ. नुकतंच दर्शन करून झालंय आपलं. श्रीदेव बोडगेश्वराचं दर्शन घेतलंय. तर आपण दर्शन झालं की मस्त. कसं वाटतंय तुम्हाला? छान. कसं झालं दर्शन तुमचं? एकदम जागृत देवस्थान फील झालं. इकडे आल्यानंतर मध्ये गाराणा वगैरे घातलं, प्रसाद घेतला. आता पुढे आमचा प्रवास अजून चांगला होईल. तुम्हाला कसं वाटतं चेतन, ओमकार, कसं झालं तुमचं दर्शन? खूप छान दर्शन झालं आणि दिवसाची सुरुवात एवढी छान होईल वाटलं पण. खूप छान सुरुवात आहे दिवसाची आणि प्रसन्न वाटतंय, मन प्रसन्न झालं इकडे आल्यावर. सो ह्याच्यासाठी तुम्हाला खूप थँक्स ओम शिंदे, तुम्ही आम्हाला इथे घेऊन आलात. माझी पण यायची खूप खूप इच्छा होती बोडगेश्वराला यायचं. मी ऐकून होतो, बघून पण होतो, पण मी आलेलो नाही. फायनली आज आलो.
तुमच्यामुळे पण शक्य झालं आहे मित्रांनो, कारण तुम्ही पण ट्रिप प्लॅन केला. सो थँक्यू. तर आपण बघू शकता स्वतः ब्लॉगर प्रभात डोंगरे काय खात आहे, बघूया. लहानपणीची आठवण, कॉफी पाव. कॉफी आणि पाव. मी आतापर्यंत चहा पाव ऐकलाय आणि खाल्लाय पण कॉफी पाव आयुष्यात पहिल्यांदा खाताना बघ. आपण एंटर करत आहोत ते पणजी या सिटीमध्ये. मी बघू शकता ही सुंदर सिटी आहे. स्पॉटेड म्हणतात. दीड तास गाडी चालवून आलोय. बघूया आता सफेद कलरचा चर्च बघून आम्ही रिटर्न जाणार. अरे नाही भाई, पणजी आहे ये है ओल्ड गोवा. येस आय नो. आता आम्ही आलोय पणजीमध्ये आणि पणजीमध्ये थोडं साईट सीन आम्ही करणार आहोत. फर्स्ट आहे हा चर्च. तर आमच्या ग्रुपमध्ये एक टाइमपास आहे, ओम शिंदे. एवढा टाइमपास कमीत कमी 100 फोटो काढले. बिचारा ह्याला पण साईडला केला ना. सर 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 चपला केला रे माझ्या फोटो काढण्याची. कुठे आलो आपण आता? आता आपण आलो आहोत पॉन्टनसला. पॉन्टनस हे जे ठिकाण आहे काइंड ऑफ लोकल लोकांची घरं आहेत आणि हे पोर्चुगल आर्किटेक्चर सारखी घरं आहेत, कलरफुल. ए गाडी कुठे आहे? इथं लोक जे आहेत ना चांगले चांगले आपले फोटोज काढायला येतात. म्हणजे इकडचे घरांचे जे गाडी कुठे आहे? कलर्स वगैरे व्हायब्रंट कलर्स आहेत. गाडी कुठे गाडी? हे असे लोक आहेत आमच्यासोबत. आई शपथ. हा. आणि आता तू काय टेस्ट केलास भावा? बोल बोल काय होतं ते? लिमका लिमका काय? उरा दोन स्पेशल उराक होता पहिल्यांदा. उराक असते जी काजूच्या बोंडापासून बनवली जाते प्रोसेस करून. त्याच्यामध्ये ते लिमका मिक्स करतात आणि मग मीठ आणि त्याच्यावर लिंबू पिळतात आणि मस्त एक मिरची लावून मग प्रॉपर असा आणि मग नाही, पण मित्रांनो फक्त एवढी टेस्टसाठी, फक्त टेस्टसाठी ह्याचा गाऊन कट टेस्ट केली आणि काय नाही. बघूया चला. बघू शकता पूर्ण रश आहे. इथं खायला ना खायला ए जेवायचा काय सीन करायचा? 2 वाजले. कोकणी का इंडियन जवळ आहे इथं आणि भारी जागा एकदम. रेकॉर्डिंग चालू. रिव्ह्यू दाखवू तुला. तर मित्रांनो आपण आलो आहोत आता कोकण कॅन्टीन. 1972 पासून चालत आलेले कॅन्टीन. तर बघूया इकडची टेस्ट कशी आहे काय, पण जाऊन बघूच. भूक लागली आहे. पाठी ओमकारला पण भूक लागली आहे. रिटर्न काय झालं? काहीतरी एक न्यूज घेऊन आला. 10 तास वेटिंग आहे. 10 तास. होय अर्धा तास वेटिंग लागतं. तो काय करायचा तो मका सांग. तुम्ही इकडची जरा हे बघा. तर भावाने आता फेनी मागवली. कसे आहे फेनी? माझा मित्र आहे. पण तो वास आल्यावरती असा का गेलास? एकदम ही नंदन आहे. ते ओमकारने काहीतरी इंग्लिश बोललं ते मी जरा बघतो. This is a type of coding that only hospital student knows. And एक आहे हे मोहम्मद पापला आहे बघ.
मग मापात पाप आहे का मग? मापत पाप कोणी सांगितलं? कसं काय होईल मापत काय घे ना बाबा आणि घेऊ विचारतो काय आपण गोव्याला आलोय, सर्व करू शकतो आपण. लेमन सोडा आहे, लेमन तर आता मी फेनी टेस्ट करतो. पाठवून झालं ऑलरेडी 4 कप हे घेऊन रपडी करून आता हे बघ याचा काजू 3000 त्याला बोलतो भाई बिल कितना हुआ? 2500 हो गया मालिक, इतना खर्चा हो ही गया है तो और एक स्वीट और मंगा लो. मंगा लो क्या मंगाना है? गुलाबजाम. तर मित्रांनो, आता आम्ही आलो गोव्याच्या एक अशा पॉइंटला जिकडे आपली सिंगम मूवीची शूटिंग झाली होती. आणि तिथे बघा लायटर एवढं जळतंय ना, तेवढी आमचं सगळं अंग आणि जळतंय. एवढी गरमी आहे की जळायला लागलंय. अभी हम मिलेंगे जयकांत शिकरे को. पाहिजे. जयकांत शिकरे को मिलेंगे. आली रे आली, आता तुझी बारी आली. तर आता आम्ही आलोय दोना पावला आणि इकडे आता तिकीट काढणार आणि मग आम्ही लोक जाणार इकडनं आतमध्ये. इकडनं तुम्हाला बघा गोवाची सिलिंग ही पाहायला मिळते. पाहू शकता तुम्ही समोर गोवाची सिलिंग नाही. नाही दिसते तुम्हाला. तर आता आपण आलोय शूटिंग करायला आणि आमच्यामध्ये जयकांत शिकरे बनणार आहे मतदार सोने. वेलकम टू गोवा सिंगम. आणि आमच्यामध्ये सिंगम बनणार आहे ओ शिंदे. चष्मा तोडलाच मी. तर मित्रांनो, आता आम्ही ज्या व्ह्यू पॉइंटला आलोय खूप सुंदर आहे. खूप सुंदर म्हणजे काय हवा आहे पॉइंट इकडे? असं आहे नॉर्मल, पण इकडे हवा अल्टिमेट एकदम थंड. वरती सूर्य तुम्ही बघू शकता, त्या साईडला दाखवतो सूर्य एवढा तापतोय पण हवा एकदम थंड येते. कारण ही निसर्गाची हवा आहे. कसली आहे? निसर्गाची. ऐका मी काय बोलतो, इकडे दाखवा जरा. आपले दादा बघा काय बोलतात. दादा तुम्हाला कसं वाटतं, खरं सांगा तुम्ही. छान आहे, क्लायमेट पण छान आहे आणि पैसा वसूल आहे. नक्की सगळ्यांनी या स्पॉटला व्हिजिट. एक नंबर जागा आहे, शांत व्ह्यू आहे एकदम मस्त. समुद्राचा आवाज तुम्ही ऐका, एकदम शांत. म्हणजे बोलतात ना आपण टुरिस्ट आहोत आणि इकडचा जो व्यवसाय आहे त्यांचा टुरिस्टवरच आहे. पण ठीक आहे पण ना कसं आहे ना, म्हणजे पार्किंगला दिवसाचे 100 रुपये जात आहेत. पण गाडी सेफ आहे. नाही, पण गाडीची पण जातात ना भाडा, पेट्रोल जातो. ठीक आहे, कुठं ना कुठं खर्च करावाच उभे लागतो. असतात या बाजूला. कुठं ना कुठं आपला खर्च करावाच लागतो. काय बोलता, बरोबर ना? दिवसाला जर 1000 रुपये फक्त असे पेट्रोल आणि हेल्मेट जातात तर कसं चालणार? मग घरची गाडी घेऊन या. परिस्थिती बघ ना. मग घरची गाडी घेऊन या. काय बोलतात? तर मित्रांनो, आपण आलो आहोत ते म्हणजे कलंगूट बीचला आणि खूप सुंदर असा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आपल्या चॅनलचे मालक प्रभात डोंगरे, स्वतः मालक चालक. हा काय नाही, बस आता आम्ही पण तुम्हाला 1.5 वर्षानंतर आम्ही परत आमच्या आवडत्या ह्याच्यामध्ये आलोय, मोटो ब्लॉगिंग मध्ये. तर प्रयत्न चालू आहे गड किल्ल्याने मोटो ब्लॉगिंग करायचं. 1 वर्ष मी स्ट्राईक वरती होतो, पण कुठे ना कुठे ओम सारखे मित्र भेटतात आम्हाला, जे अरे आता बस. माझ्यासोबत पुढची ट्रॅव्हल नेहमी फिरणार आहेत. बस काय, आणि लवकर आम्ही जाणार आहोत मालवणला, ओमच्या घरी. कोकण आपलंच असा. मालवण सॉरी, हा कोकण मालवणला या. तारकर्ली ना काय ते? येस, Best तारकर्ली, आहे. देवबाग, कोंडुरा बीच, ओगवे बीच, निवती बीच, कुंकेश्वर. गोवा इज टू एक्सपेन्सिव्ह. हा तुम्ही गोवा या असं नाही की नाही, गोवा खूप क्लीन आहे. आमच्या दोघांचे विषय तेच चालू होते Yes. की महाराष्ट्रापेक्षा जास्त क्लीन जर काय आहे तर गोवा आहे. खूप हा. क्लीन आहे, खूप क्लीन आहे. म्हणजे इकडच्या लोकांना जे Clean.
माहिती आहे तेलंगणा की कसं स्वतःच्या सिटीला किंवा स्टेटला क्लीन ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये निसताच बाहेरचे येऊन निसते घाण करतात. हॅट्स ऑफ क्लीन क्लीन हाय क्लीन स्टेट आहे, एकदम क्लीन स्टेट आहे गोवा. त्याच्याबद्दल काय वादच वाद नाही, पण एक्सपेन्सिव्ह खूप आहे. एक्सपेन्सिव्ह बाहेरचे लोक इथे इन्व्हेस्ट करायला लागले त्याच्यामुळे एक्सपेन्सिव्ह झालाय, बाकी काय नाही. बाकी गोवनकरमध्ये मी पहिले पण गोवा आलो होतो. जर तुमचे मित्र वगैरे आहे गोवामध्ये तर तुम्ही माहिती आहे गोवा इज नॉट एक्सपेन्सिव्ह. पण जे बाहेरचे लोक इकडे बिझनेस करतात ते खूप एक्सपेन्सिव्ह रेट करतात. बाकी एन्जॉय द सनसेट.